परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुतत्वाची एकरूप झालेल्या ज्ञात व्यक्ती आणि अज्ञात शक्ती सगळ्यांचं पुण्यस्मरण आपण करूया. हरिओम. या महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये एक गोष्ट आहे. यक्ष आणि युधिष्ठिर संवाद. 5 अतिशय उत्तम प्रश्न यक्षाने युधिष्ठिराला विचारले आणि युधिष्ठिराने त्याची अतिशय समर्पक उत्तरं दिली आणि त्यावरून तो यक्ष त्याला प्रसन्न झाला. अशी गोष्ट आहे मूळ. त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा आहे की या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? या विश्वातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? आपण सांगा बरं मला, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आपल्याला कोणतं वाटतं? आपण भौतिक जगामध्ये अनेक आश्चर्य सांगतो. कोणी ताजमहाल आहे, बोरोबुदूरचं स्तूप आहे, पिसाचा मनोरा आहे किंवा आणखी काय काय वाटेल ते. तर तशा जातीतला हा प्रश्न नाही. त्या भौतिक जगामध्ये जे काय मानवाने बनवलेलं ती आश्चर्य असू शकत नाही. शाश्वत सृष्टीतलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? तर त्याला धर्मराजाने म्हणजे युधिष्ठिराने उत्तर दिलं. हा हन्य हन्य भूतानि गच्छन्ति यमवंदिरम शेषानि स्थिरत्वम इच्छन्ति किमाश्चर्यमतः परम. म्हणजे अर्थ असा आहे की आपल्या समोर रोज आपले सगळे सोयरे, नातेवाईक, मित्र, मैत्रिणी किंवा आणखी कोणी किंवा नगरवासीय, ग्रामवासीय, आपल्या कॉलनीतले लोक कोणी ना कोणीतरी स्वर्गवासी जात असतात, कोणीतरी यममंदिराकडे जात असतात. आणि हे प्रत्येक मनुष्य रोज बघत असतो की आपल्या समोर हा कालपर्यंत आज होता, 1 तासापूर्वी होता आणि आता ह्याला घेऊन जात आहेत म्हणून. मग आश्चर्याचा भाग काय आहे तो पुढे आहे की हे सगळं मनुष्य रोज बघत असतो, पण आपण स्वतः मात्र अमरपट्टा घालून आलेलो आहोत. अशाच पद्धतीने प्रत्येक माणसाचे सगळे व्यवहार चाललेले असतात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. असं युधिष्ठिराने यक्षाला दिलेलं उत्तर. ही किती समर्पक उत्तर आहे बघा. की आपण बघत असतो की तिथे तो चाललाय, आपल्यालाही कधीतरी वेळ येणारी अशी कुठेतरी शंकाही डोकावून जाते, पण पुढे रोजच्या व्यवहारात त्याच्यावर काही परिणाम होतो का? तर काही नाही. पुढच्या क्षणाला तो आपले व्यवहार करायला रिकामा होतो की आत्मशोधना तो करत नाही. काही काळपुरतं तात्पुरतं त्याला वैराग्य येतही. जो खरोखर स्मशानात जातो त्याला वैराग्य येतो काही काळापुरतं, तास, 2 तास, 4 तास आणि काही वेळेला 1-2 दिवस टिकत असते. म्हणून त्याला आपल्याकडे नाव दिलंय स्मशान वैराग्य. म्हणजे ते नाव सुद्धा समर्पक की स्मशानात गेल्यानंतर आलेलं वैराग्य ते स्मशान वैराग्य. मग त्या विशिष्ट वेळेत त्याला सगळं खोटं वाटायला लागतं म्हणून त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. परत तो घरी आला की संपलं ते स्मशान वैराग्य. परत त्या राहाडगाडग्यात त्याचं ते सगळे व्यवहार, जीवन व्यवहार सुरू होतात. पण हे आत्मशोधन करत नाही की हा मनुष्य गेला, आपल्यालाही कधीतरी जायचंय आणि मग आपल्याला काय काय काळजी घ्यायला पाहिजे. तर महत्वाचं सगळ्यात भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगून ठेवले काय की प्रत्येक मानवाचा सगळ्यात महत्वाचा क्षण कोणता आहे आयुष्यातला? सगळ्यात महत्वाचा क्षण आयुष्यातला. मग कोणी विचारलं तर कोणी सांगतील बा काही नाही. कोणाही सांगेल त्याचं नामकरण झालं तो महत्वाचा आहे, कोणी सांगेल मुंज झाली तो महत्वाचा आहे, विवाह झाली तो महत्वाचा आहे. पण त्याला भगवंतानी असं उत्तर दिलं की सगळ्यात महत्वाचा क्षण म्हणजे त्याचा अंतिम क्षण आहे. मृत्यूच्या वेळेचा क्षण हा सगळ्यात महत्वाचा आहे. जीवनामध्ये त्यांनी जो जो काय ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचं कृतीत रूपांतर केलं आणि त्याप्रमाणे जो जीवन जगला
त्या सगळ्याचा म्हणजे जो काही जीवनभर त्यांनी अभ्यास केला त्या सगळ्या अभ्यासाची परीक्षा एका क्षणात तिथे दिली जाते, एका क्षणात, शेवटचा क्षण. आणि ह्या क्षणामध्ये त्या माणसाचे जे काही विचार असतात, चिंतन असतं, त्या चिंतनाप्रमाणे त्याला पुढचं जे जीवन आहे, मृत्यू पश्चात जीवन, हे दिलं जातं. गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये 6 ते 8 असे 3 श्लोक ह्याच्यावर दिलेले आहेत. आणि 9वा त्याचा उपोद्घात केलाय 9व्या श्लोकामध्ये. तर हे मुळात जरूर आपण अभ्यास करायला पाहिजे की हा जर अंतिम क्षण हा सगळ्यात महत्वाचा असेल तर अंतिम क्षणाला आपले विचार आणि आचार हे अतिशय शुद्ध राहायला पाहिजे. मग आपल्यापैकी कित्येक जण म्हणतील की आम्ही जन्मभर सगळ्या प्रकारची मजा करू आणि अंतिम क्षणाला मात्र एकदम नमो गुरुवे वासुदेवाय असं म्हणू. पण मग ते साध्य होईल का? किंवा आपल्याला जे काही आवडतं नाम असेल ते आम्ही अंतिम क्षणाला घेऊ असं म्हणतील कदाचित. पण तसं होत नाही, एवढं लक्षात घ्या की अंतिम क्षणाला आपण आयुष्यभर जो छंद जोपासलेला असतो, जी काही कृती केलेली असते आयुष्यभर, मग आयुष्यभर एखादा मनुष्य क्षोभ निर्माण करत असेल, रागावत बसलेला असेल, तर तो अंतिम क्षणाला सुद्धा त्याच्या चित्तामध्ये मनामध्ये क्षोभ निर्माण होतो. तो शांत राहू शकत नाही आणि त्या अंतिम क्षणाला सुद्धा त्याचे विचार चांगले राहत नाही. मग तो दुसऱ्यावर रागावत बसतो किंवा कसल्या तरी गोष्टीचा लोभ करतो, कसल्या तरी गोष्टीचा मोह होतो, मत्सर करतो, किंवा हे जे काही षडविकार आपल्याकडे सांगितले, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि सगळ्यात महत्वाची माया, ह्यापैकी कुठल्या तरी विकाराला तो बळी पडत राहतो. शांतपणे विचार करून कृती करण्याचं जे काही कौशल्य आहे ते त्याला प्राप्त झालेलं नसतं, कारण आयुष्यावर त्यांनी तो कधी छंदच जोपासलेला नसतो. मग हा छंद जोपासताना आपण नुसतं 1 दिवस 1 तास एखाद्या विषयाचा अभ्यास केला आणि परीक्षेला बसलो तर पास होऊ का? नाही पास होणार. तर ही एवढी मोठी परीक्षा आणि वेळ परीक्षेचा किती? हल्ली कुठल्याही पेपरचा वेळ किमान 3 तास असतो. 100 मार्काचा पेपर 3 तास. पण इथे कौशल्य बघा, भगवंतांनी असं ठेवलंय की आयुष्यभराचा कालखंड, पण परीक्षेची वेळ मात्र फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद, म्हणजे निमिषार्ध असं म्हणा. त्या निमिषार्धात ही परीक्षा दिली जाते झटकन. आता हे जे निमिष आहे शेवटचं ते आपल्या हातात असलं पाहिजे, म्हणजे आपला पूर्ण आपल्या मर्यादेत ते राहिलं पाहिजे. एवढं कौशल्य आपण स्वतःत निर्माण केलं पाहिजे, म्हणजे एवढा अभ्यास आपण आयुष्यभर त्याचा करायला पाहिजे की सतत ते करता आलं पाहिजे. मग हे सतत जर करत राहिलो, छंद जोपासला, तर काय होईल की खरोखर अंतिम क्षणाला सुद्धा तेच नाव येईल. मग इतर जे काय मदमत्सर माया हे सगळं विसरून जाईल मनुष्य आणि अंतिम क्षणाला बरोबर योग्य ते नाव त्याच्या मुखातून बाहेर पडेल. आपल्याकडे एक सत्पुरुष होते आणि त्यांचे शिष्य होते, काही नामदेवाचं त्यांनी दिलेलं गुरुमंत्र. एक शिष्य मोठा प्रगत होता खूप, आणि हा प्रगत आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत, पण जे सगळीकडे होतं ते स्थिती की त्याचा मत्सर लोक करत असतात की ह्याची एवढी प्रगती आणि माझी का नाही. तर तो मनापासून काम करतो, मनापासून साधना करतो म्हणून त्याची जास्त प्रगती आहे, हा साधा हिशोब असतो त्याच्यामध्ये. पण ते नाही. मग कोणीतरी त्या गुरु महाराजांकडे तक्रार केली. काय? अहो म्हणले, हा ते तुमचे ते गुरुमंत्र वगैरे दिलायत ना, तो हा वाटेल तेव्हा म्हणतो, ह्याला काही धरबंधच नाही म्हणे. कधीही हा संडासला जाताना सुद्धा हेच नाव घेत राहतो. ह्याला काही धरबंध नाही, इतका नालायक मनुष्य म्हणला. ह्याचं पावित्र्य या मंत्राचं नामाचं काहीच नाही शिल्लक ह्याला. आता काय करायचं? तर जरा तुम्ही काहीतरी त्याला सांगा. तर ज्याने सांगितलं गुरु महाराजांना, त्यांना असं वाटलं आता गुरु महाराजांनी याला चांगल्या प्रकारे तंबी देतील. झालं, गुरु महाराजांनी त्या शिष्याला बोलवलं आणि सांगितलं, काय रे भाऊ, तुझी अशी तक्रार आलेली आहे
की तू वाटेल तेव्हा हा गुरुमंत्र घेतोस, हे नाव एवढं पवित्र आहे आणि तू इतकं वाटेल त्या क्षणी वाटेल त्या वेळेला अपवित्र असं तुझे जे देहाचे व्यवहार असतात तेव्हा तू हे नाव घेऊ नकोस असं तुला सांगणं आहे इतर शिष्यांचं. तू काय करायचं, सुधारणा करायची ती बघ. ठीक आहे म्हणलं. आता ते गुरु महाराजांनी सांगितलं त्याला. आता खेडेगावातली गोष्ट असेल कदाचित. तो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शौचविधीला गेला आणि परत आला तर येताना लोकांनी त्याला, इतर शिष्याने बघितलं तो काय अवस्थेमध्ये, तर जीभ त्यांनी हातामध्ये पकडून ठेवलेली होती. स्वतःची जीभ हाताने पकडून ठेवली होती. अरे मग कोणीतरी विचारलं, अरे भाऊ हे काय, हे जीभ का पकडून ठेवली? काय करणार म्हणलं, माझ्या जिभेला एवढी सवय झाली आहे की 24 तास मी नाम घेत राहतो. ते तुकाराम महाराजांनी सांगितलंय की माझी मज झाली अनावर वाचा, छंद हा नामाचा जडला असे. की ही अशी अनावर वाचा जेव्हा आपल्याला होईल तेव्हा सर्वस्व प्राप्त होईल. ह्या नामामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे की ही अनावर वाचा आपली झाली पाहिजे की सगळं 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 विसरून जायचं. मग ही जी काय भौतिक दृष्ट्या माया आहे, मोह आहे, ते सगळं सगळं विसरायचं आणि त्या वाचेला स्वैरपणा द्यायचा, स्वातंत्र्य द्यायचं. काय की तू घेत राहा नाव. इतकी ती अनावर झाली पाहिजे, म्हणजे इतकी त्या जिभेला आणि देहाला सवय लागली पाहिजे की सतत नाम चालू राहिलं पाहिजे. आपल्याकडे गोंदवलेकर महाराज होऊन गेले, रामनाम हे मोठं त्यांनी दिलेलं. आता ते जीवन व्यवहार करताना काही लोकांना दिसायचे नाहीत की हा रामनाम घेतो असं तसं. आणि कोणीतरी मोठा उद्योगपती त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी त्यांना विचारलं, पैशाची जोर होता, मस्ती होती. त्यांनी त्यांना विचारलं, केव्हा म्हणले हे सगळे तुम्ही नाम घ्यायला सांगता लोकांना, सगळ्या शिष्यांना आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना, नामाशिवाय काही बोलतच नाही तुम्ही. तुम्ही स्वतः तर हे सगळे व्यवहार चालू आहेत, तुम्हाला मी नाम घेताना कधी बघितलं नाही. तर ह्याचं कारण काय, म्हणजे त्या सद्गुरूची लायकी त्यांनी ओळखलीच नाही. सामान्य भौतिक व्यवहारातून, भौतिक दृष्टिकोनातूनच त्यांच्याकडे तो बघत राहिला आणि मग प्रश्न विचारत राहिले की बाबा तुम्ही कधी नाम घेत नाही, तुम्ही कधी साधना करत नाही आणि तुम्ही लोकांना काय सांगता नाम घ्या आणि हे करा आणि ते करा. थोडक्यात म्हणजे तुम्हाला काय अधिकार आहे. आता हे तुम्हाला काय अधिकार आहे असं त्याने विचारलं नाही, पण तिथे ते स्वतंत्र उद्धृत केलेलं नसलं तरी अध्याहृत होतं की तुम्हाला काय अधिकार आहे. काही नाही. महाराजांनी काय केलं, गोंदवलेकर महाराजांनी आपला हात त्याच्या कानाशी नेला, नुसता हात, तळ हात, आणि म्हणले ऐक. तर त्याने खरोखरच ऐकलं. त्या तळ हातातूनच सुद्धा श्रीराम जय राम जय जय राम हा नामध्वनी हातातून येत होता. इतकं ते संबंध देह तो इतका पवित्र झालेला होता की नामाशिवाय दुसरं काहीच नाही. ते जे सांगितलंय तुकाराम महाराजांनी मगाशी सांगितलं ते की माझी मज झाली अनावर वाचा, छंद हा नामाचा जडला असे. अशी वाचायला सामर्थ्य किती येतं, नामाचं जे अनावरता झाली तर वाचेला प्रचंड सामर्थ्य येतं. मग तो मनुष्य इतर व्यवहारही करत असतो पण अंतर्मनामध्ये सतत चालू असतं नमो गुरुवे वासुदेवाय. नमो गुरुवे वासुदेवाय हे एक नाम झालं. आपल्याला आवडीचं कुठलंही नाम आपण घेऊ शकता, पण इतकं ते अनावर झालं पाहिजे. पण ह्याला आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या, मग असं होण्यासाठी आपण परमार्थ करतो. हे परमार्थाचा उद्देश हा प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे की मला भौतिक दृष्टिकोनातनं काही पाहिजे असं न करता मला तो परमार्थ खरोखर प्राप्त करायचा आहे. आणि तो परमार्थ एकदा प्राप्त झाला की बाकी या भौतिक दृष्टिकोनातनं जे जे काय आपल्या समोर इच्छित गोष्टी असतील त्या अतिशय क्षुद्र वाटायला लागतात. खरोखरच्या क्षुद्रता त्यातली आपल्याला समजून येईल आणि मग लक्षात येईल की काय वेळासारख्या मी इच्छा करत होतो 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी. कुठलीही इच्छा ही सतत असू शकत नाही माणसाची. आपण आत्मशोधन केलं तर लक्षात येईल की 10 वर्षापूर्वी आपल्या ज्या इच्छा होत्या, 5 वर्षापूर्वी ज्या इच्छा होत्या त्या आता राहिलेल्या नाहीत.
आता इच्छा बदललेल्या आहेत. म्हणजे हे इच्छा बदलण्याचं प्रमाण सतत चालू असतं. कदाचित बघा, आत्मशोधन करा, अगदी 10व्या वर्षी काय इच्छा असेल की मला उत्तम उत्तम सायकल कोणीतरी आणून द्यावी, त्यावेळेच्या काळाप्रमाणे स्कूटर आणून द्यावी, वाहन द्यावं, किंवा आणखी मला काही अभ्यास न करता परीक्षेत उत्तम मार्क मिळावे, या साध्या साध्या इच्छा झाल्या. आणि मग तरुणपणामध्ये मला उत्तम सहकारिणी मिळावी किंवा सहकारी मिळावा, तो सुंदर असावा, चांगला लीन असावा, आपल्या अगदी हातचं बाहुलं असलेला असावा, असे नाना प्रकारच्या इच्छा, की अशा वयोमानाप्रमाणे या इच्छा सतत बदलत असतात. आज असलेली इच्छा पुढे राहत नाही. मग त्या इच्छेतला फोलपणा कालांतराने लक्षात येतो की काय मूर्खासारखी मी इच्छा करतो. मग ह्याला इलाज म्हणजे काय, की त्या इच्छांवरच विजय आपल्याला मिळवायला पाहिजे. की ठीक आहे, ती इच्छा होती ना, जाऊ दे, काय मनात विचार येतात, मला तो छंद आहे, तो म्हणजे साधनेचा आहे, नामाचा आहे, आणि तो मी सतत पार पाडत राहीन. घरगुती अडचणी किंवा जे काय जीवन व्यवहार आपल्याला रोजच्या रोज करायला लागतात ते तर करायचेच आहेत. ती कर्तव्य भावनेने करून त्याच्यातनं अलिप्त राहून जर आपण साधना करायला शिकलो तर हे सगळं खरोखर प्राप्त होतं. यात अशक्य तर अजिबातच नाही, पण अवघडही काही नाही, एवढं लक्षात घ्या. मग त्याला आवश्यक काय आहे, तर या मोहावर विजय मिळवण्यासाठी, लोभावर विजय मिळवण्यासाठी, मत्सरावर विजय मिळवण्यासाठी सातत्य, साधनेतलं सातत्य अति आवश्यक आहे. चिकाटी ही अति आवश्यक आहे. नाहीतर हे मोह सतत माणसाला भुलवत राहतात आणि मनुष्य त्याला बळी पडत राहतो. आणि मूळ जे मानवी देहाचं जे अंतिम लक्ष्य, अंतिम उद्दिष्ट आहे, त्याच्यापासून सतत लांब राहतो. आणि मग काय, मृत्यूच्या क्षणाला अधोगती ही ठरलेली असते, खाली येणे, अधोगती होते. ती परीक्षा फार कठीण असते आणि त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी हा छंद लावायचा. मगाशी मी उल्लेख केला की कोणी असं म्हणतील की बाबा आम्ही अंतिम क्षणाला ते काय ते बरोबर करू, बाकी जीवनभर सगळी गंमत करू, तर ते शक्य नाही, एवढं लक्षात घ्यायचं आहे. की कित्येक लोक मला असे आढळतात की एखादा कोणी तरुण जर परमार्थाला किंवा नामजप करत असेल, त्याला काय विचारतात त्याच्या घरातले लोक, अरे तुझं काय वय झालं का रे परमार्थ करायला, तू काय म्हातारा झालास का. की ह्याचा अर्थ एवढाच असतो की खरे जे वृद्ध असतात ना ते विचारणारे असतात, आणि हा जो असतो तो खरा विचारी असतो, की तो छंद लावून घेत असतो स्वतःला, आणि ते जे काही विचारणारे असतात त्यांचा जीवनाचा दृष्टिकोनच चुकलेला असतो. की परमार्थ हा फक्त म्हातारपणीच करायचा किंवा अति निवृत्तीनंतर करायचा. तुम्हाला ठामपणे मी सांगू शकतो की असं होऊ शकत नाही. आपण जर असं ठरवलं की काही नाही, मी 60व्या वर्षानंतरच परमार्थाला लागेन, शक्य नाही. आपल्या तोंडातून नाम सुद्धा येणार नाही, एवढं लक्षात घ्या. कारण तो छंदच, आणि त्यावेळेला जी रोगांचा बुजबुजाट जो शरीरात झालेला असतो तो आपलं लक्ष नामाकडे येऊच देणार नाही, तो त्या वेदनांकडेच आकृष्ट करत राहील सतत आपल्याला. मग त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी हे तरुणपणापासून किंवा लहानपणापासून हा छंद लावून घेतला पाहिजे. मग भले सगळे जीवन व्यवहार सोडून किंवा अर्थार्जन सोडून हे करा असं अजिबात नाही, ती कर्तव्य पार पाडतच राहायचं आपण, पण त्याला रोज विशिष्ट वेळ आपण निश्चित द्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे ती जी अंतिम परीक्षा आहे, जीवनाची खरी खरी परीक्षा, ती आपण पास होऊ शकू. आणि असा मनुष्य काय होतो, त्याचा आत्मविश्वास इतका वाढतो की तो कोणत्याही क्षणी मरणाला सामोरं जायला तयार असतो. कारण त्याला मरणाची भीतीच राहत नाही. तो म्हणतो मृत्यूला घाबरतो कोण, की मृत्यू पश्चात काय होईल काय माहिती नाही, हे सगळे माझे नातलग, हे मी इथे सोडून जाणार, मग तिथे मदतीला कोण येणार माझ्या, ही जी काही त्याला भीती वाटत असते, अनामिक भीती, खोटी भीती असते. ती भीती जो खरोखर परमार्थाचा छंद ज्याने लावून घेतलेला आहे आणि सतत नामस्मरण सत्कर्म सतत करत राहिलेला आहे, त्याला ही भीती अजिबात राहत नाही. कारण तो इतका स्वच्छ असतो मनाने की कधीही मरण आलं तरी चालेल, मी उत्तम जीवन व्यवहार जगलेलो आहे आणि
त्यामुळे माझं पुढचं जे आयुष्य आहे आध्यात्मिक ते अतिशय उत्तमच जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शेवटचे उद्गार आहेत लक्षात घेण्यासारखे. स्वातंत्र्यवीर सावरकर तर काही आध्यात्मिक काही नाम घेत बसले नाही, पण तरी जे सबंध जीवन व्यवहार केले ते इतके उत्तम की काय उद्गार आहेत. धन्योहम कृतार्थोहम. अहम म्हणजे काय, अहम मी धन्य आहे आणि मी कृतार्थ आहे. हे कशामुळे उद्गार काढू शकले तर सतत उत्तम सत्कर्म उत्तम कर्म सतत करत राहिले. कारण देश हा त्यांनी देव मानला. आपण कुठलाही देव माना, जिथे देव मानाल त्याच्याशी एकनिष्ठ राहा आणि जीवन जगत राहा. ही सगळी जी आहेत ही प्रतीकच आहेत. शेवटी दत्तात्रेय काय किंवा राम काय किंवा आणखी कुठलं शंकर काय विष्णू काय ही आपल्या पुढे ठेवलेली प्रतीक आहे. आणि तसं त्यांनी देश हे प्रतीक आपल्या समोर ठेवलं की देश हाच माझा देव आहे. तसं गाणं पण आहे, देश हा देव असे माझा. तर असं कुठलंही प्रतीक आपण निवडा आणि काम करायला सुरुवात करा. त्याच्यासाठी सत्कर्म करायला सुरुवात करा. मग असं एखादं प्रतीक निवडलं आणि त्याचं नाम आपण घेऊ शकलो तर ते फारच उत्तम असतं, अतिशय उत्तम. पण त्याच्याशी कुठलीही संकट आली तरी आपण जी काही एकदा साधना घेतली आहे त्याच्याशी पूर्ण एकनिष्ठ राहणं आवश्यक असतं. जर सतत विकल्प येत राहिले मनात की अरे मी एवढे वर्ष करतोय तरी माझ्यावर ही संकट का, तर त्या अशा विकल्पांना सतत अभ्यासपूर्वक दूर सारावं लागतं. जे काही येत असेल त्या सद्गुरूच्या इच्छेने किंवा ईश्वराच्या इच्छेने येत आहे. येऊन देत, काय व्हायचं ते. मी ही साधना घेतलेली आहे आणि मी याच्याशी एकनिष्ठ राहीन असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा निश्चितपणे त्याच्यावर विजय मिळतो. नाहीतर बारीक सारीक गोष्टीमध्ये अनेक वेळा आपण फसत राहतो. सतत मोह छोटे छोटे अनेक वेळा होत राहतात की इतका मोहमयी दुनिया सगळी या भौतिक जगात आहे की मनुष्य सतत अडकत असतो त्या मोहामध्ये. मला एक गोष्ट आठवते, कीर्तनकारांच्या तोंडून मी ऐकली होती कधीतरी लहानपणी, की एक मोठा सावकार होता आणि भरपूर पैसा मिळवला, आयुष्यभर खूप पैसा मिळवला आणि त्याच्या पैशामुळे कुटुंबीय मुलं बाळ सगळी त्याच्या भोवती असत कायम. कारण सर्वे गुणा कांचनम आश्रयंती अशी म्हण आहे की त्याचे भाटही अनेक होते आणि त्याचे प्रपंचातले साथीदार ते त्याचं कौतुक करत असत कारण हा पैसेवाला होता खूप म्हणून. आणि मग झालं कालौघामध्ये आजारी पडला, वृद्धापकाळ झाला, आजारी पडला. शेवटी औषधोपचार होईनासे झाले, शरीर जर्जर झालं, दुर्गंधी यायला लागली शरीराला. अशा वेळेला त्यांनी कुठेतरी आपलं आयुष्यभरचं धन कुठेतरी पुरून ठेवलं होतं, कोणाला पत्ता लागू नये म्हणून. कारण त्याला हे माहिती होतं की मी जर हे एकदा साठा कुठे ठेवलाय हे सांगितलं तर ही माझी मुलं बाळ पण मला विचारणार नाही, ते परस्पर काढून घेतील. मग ते गुप्त ठेवलं, त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं, कुठेतरी पुरून ठेवलं. आता त्याची सेवा करता करता हा काही सांगेना, शरीर जर्जर झालेलं, हा कुठेही कोणालाही बोलेना की मी साठा कुठे ठेवलाय धनाचा, काही बोलेना. शेवटी ते सेवा कोणी करायची त्याची, म्हणून त्याचे ते शरीर जर्जर झालेलं गोठ्याच्या बाजूला त्यांनी त्याचं बाज टाकले मुलाबाळांनी. तर गोठ्याच्या बाजूला तो निजलेला असायचा. एक दिवस त्याला लक्षात आलं की आता मरण काही दूर नाहीये जास्त. गोठ्याचा तो गायींचा तिथे समोर त्याला दिसतच होत्या गायी, त्यांची वासरं. तो काहीतरी आवाज करून सांगायला लागला. इतर सगळ्या मुलांना वाटलं की हा आता नक्की सांगणार, अंतिम क्षण आला याचा, की हा नक्की सांगणार की आता कुठे मी धन लपवून ठेवलंय. झालं, सगळे जमले नातेवाईक त्याच्या भोवती की आता ह्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतो की हा आता धन कुठे ठेवलंय ते सांगतो. म्हणजे त्याच्याकरता त्याच्यावर असलेल्या प्रेमाने जमले नाहीत, धनावर असलेल्या प्रेमाने ते नातेवाईक जमले सगळे. हा एक साधा एक विचार लक्षात घ्यायचा. आणि मग त्याच्या तोंडून शब्द काही बाहेर पडे ना, तो 2च अक्षरे उच्चारे,
ते सुद्धा कधी घाईघाईने त्या वैद्यांना बोलवलं आणि त्यांनी काही मात्रा तयार केली. त्याच्या अगोदर तो 2च शब्द उच्चारे, वा के, वा के एवढंच उच्चारे. आता वाक्याचा अर्थ काही कोणाला समजेना. तेव्हा हा वाक्य म्हणजे काय आहे काही कोणाला पत्ता लागला. त्या वैद्यांना बोलवलं, त्याने एक मात्रा चाटवली की शेवटची जी शरीराची शक्ती असते देहाची ती एकत्रित होऊन जे काय सांगायचं असेल ते मनुष्य सांगून टाकतो, म्हणून ती मात्रा चाटवली. आता मात्रा चाटवली, सगळे परत जमा झाले भोवती आणि हा आता काय सांगतो ते बघायला लागलं. तर ह्याने एकच वाक्य उच्चारलं की अरे वासरू किरसुणी खातय. वाक्य त्याच्या समोर ते वासराच्या इथे किरसुणी डांगलेली होती आणि ते वासरू ती किरसुणी खात होता आणि ह्याचा जीव त्याच्यात अडकलेला होता की अरे ही किरसुणी फुकट चालली आहे, 4 आण्याची 8 आण्याची काय असेल ती वाचवा, किरसुणी वाचवा. ते म्हणजे आणि तो खलासगत प्राण झाला. म्हणजे काय झालं हे लक्षात घ्या. ह्या गोष्टीतलं तात्पर्य फक्त लक्षात घ्यायचं असतं की इतका तो सतत या मोहमयी दुनियेमध्ये सतत अडकत राहिला. नामबिम तर सगळं लांबच राहिलं. वासरू केरसुणी खाताय, त्या केरसुणीतच तो अडकला. आता ह्या केरसुणीत अडकून पुढे काय होणार लक्षात घ्या. या भगवंताने दिलेल्या न्यायाप्रमाणे अंतिम क्षणाची परीक्षा काय होणार. तो परीक्षेत पास होईल का? शक्य नाही. आयुष्यभर तो छंद सतत धन धन आणि धन हेच मिळवत राहिला आणि वापरत राहिला आणि त्या धनाशीच तो एकरूप झाला. आता पुढे काय होईल, आपल्याकडे अनेक गोष्टी सांगितल्या की त्या धनाभोवतीच तो फिरत राहणार नाही तर काय होईल. त्याचा जीव तिथेच अडकला, हो, संपलं तिथे. मग ते संबंध मानवी आयुष्य की माझ्याकडे एवढं धनाचा साठा आहे, तो त्याला उपयोगी पडला का? पडला नाही. काय ह्याच्या ऐवजी जर काय उपयोगी पडलं असतं तर त्यांनी उत्तम काम केलं असतं समाजामध्ये. ठीक आहे, नाम घेऊ नको, पण उत्तम कर्म केलं असतं, समाजाच्या उपयोगी पडला असता आणि त्याच्याबरोबर जर साधना केली असती तर सगळंच सत्कारणी लागलं असतं, जीवनच सत्कारणी लागलं असतं. साधा हिशोब आहे की नाही सांगा मला. मी ह्याच्यात अतिशयोक्त काही सांगतो का? काही नाही. पण या सगळ्याचं तात्पर्य विचारात घेऊन आपल्याला काय करायला पाहिजे तर आयुष्य नियोजनबद्ध करायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीचं उत्तम नियोजन आपल्याला करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक तासाचं उत्तम नियोजन करायला पाहिजे. प्रत्येक मिनिटाचं उत्तम नियोजन करायला पाहिजे. मग ठीक आहे, आपण 24 तासाचा दिवस आहे, आपण 1 तास फक्त खरोखरच्या स्वतःसाठी, इतर वेळ देहाच्या सुखासाठी किंवा कुटुंबियांच्या सुखासाठी आपण देऊ शकता. 1 तास आत्म्याच्या सुखासाठी जर आपण देऊ शकलो तर निश्चितपणे कल्याण होईल. फक्त 1 तास चालतो. अरे साधा हिशोब आहे, 24 तासापैकी 1 तास जर आपण स्वतःसाठी, खऱ्या स्वतःसाठी जर देऊ शकलो नाही तर आपण आयुष्यात काय मिळवणार आहोत? काही नाही. मग त्या अंतिम क्षणाच्या परीक्षेचा अभ्यास रोज 1 तास फक्त आपल्याला करायला पाहिजे. मग ते 1 तास आपण काय करा की या इथे एका ठिकाणी आणि नामस्मरण किंवा नामजप जी काही साधना इथे सांगितली ती करायला लागलं पाहिजे. न थांबता, थांबाल 1 दिवस मृत्यूची झडप आपल्यावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेला कोणी उपयोगी पडणार नाही. कोणी सुद्धा उपयोगी नाही. कोणी नाही. नवरा नाही, बायको नाही, आई नाही, वडील नाही, काही. ती परीक्षा एकट्यानेच द्यायची असते आणि त्या एकट्याने दिलेल्या परीक्षेत कुठलीही वशिलेबाजी, पेपर फुटी असलं काहीही होत नसतं. हे सगळं या भौतिक जगातल्या पेपरांमध्ये. तो या पेपरात काही नाही, कोणी नाही. तिथे फक्त सद्गुरू मदतीला येऊ शकतो. पण तो सुद्धा कसं, सद्गुरूशी आपण एकनिष्ठ राहिलो, जसं ईश्वराशी राहिलो तसं सद्गुरूशी राहिलो, तो निश्चित मदतीला येतो. पण तो सुद्धा छंद आयुष्यभर जळवावा लागतो परमार्थाचा आणि मग ती परीक्षा पास व्हावी लागते. तर ह्या सगळ्याचं तात्पर्य आपण लक्षात घ्यायचंय की खरोखर चांगला छंद आपण लावून घेतला पाहिजे आपल्या मनाला आणि आपल्या देहाला. मनाला जर उत्तम छंद लावून घेतला तर देहाला आपोआप लागतो. नाहीतर मग देह सतत काहीतरी ऑर्डर करतच असतो मनाला की हे असं कर, ते तसं कर, हे सुख आहे, ते सुख आहे आणि मन सतत सुख लोलुपतेमुळे चुकीच्या क्रिया करतच असतं. मग त्याच्यावर विजय मिळवता येत नाही. कारण का की साधनेची
जी काही रंगीत तालीम रोजच्या रोज करायला पाहिजे ती कधी केलेलीच नसते. तर असं न होता आपण खरोखर आज सत्कर्माचा संकल्प करूया. आणि हा जो संकल्प आहे, आता दत्त जयंती आहे 15 डिसेंबरला. खरोखर दत्त जयंतीच्या दिवशी सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या तीनही एकरूप असलेल्या स्वामी महाराजांच्या प्रतिमेशी एकरूप होऊन आपण चांगल्यात चांगला संकल्प करूया. की खरोखर मी मगाशी परत सांगितलं तसं परत एकदा सांगतो की रोज 1 तास देण्याचा संकल्प करा. की हो, इथे येऊन मी नामजप जो काय असेल तो करीन. 1 तास, कोणताही तास निवडा. सकाळपासून रात्रीपर्यंत हे स्थान उपलब्ध आहे आपल्याला, पण निवडा आणि त्या पद्धतीने जीवन जगायला लागा. हरिओम.